नमस्ते. मी नितेश शिवाजी पवार, कळंब धाराशिवमधून लोहटा पश्चिम. आपण गेल्या 1.5 वर्षापासून श्री कांतीलाल नलगे नाना यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिसूत्रीची पद्धत आणि सोबतच श्री अरविंद महर्षी फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धा कृषी फार्मिंग या दोघांच्या संयुक्त विद्यमानानं आपण ऑर्गॅनिक शेती करत आहोत. तर ऊसाची कंडिशन ही अशी आहे आणि आज योगायोगानं आमचे परममित्र स्नेही श्री चक्रधर मडके, गाव आर्णी, तेरच्या जवळ गाव आहे ते धाराशिव, तर ते आलेले होते. तर त्यांनी आपल्या श्री कुंजला ऑर्गॅनिक फूड्स या छोटेखानी गुराळाला पण भेट दिली आणि आपला ऊस पण बघितला. बऱ्याच दिवसापासून आमची फोनवरती चर्चा असायची, पण आज म्हणले प्रत्यक्षात येऊन प्लॉटला भेट देतो. मलाही आनंद वाटला, कारण एक ऊर्जा आणि चेतना मिळते आपल्या विचाराची माणसं भेटल्यानंतर. तर श्री मडके दादा, बघा कसं वाटतंय तुम्हाला? ऊस छान आधी आहे. परिचय द्या आणि नंतर चालू करा. मी चक्रधर मडके, आर्णी, तालुका धाराशिव. आणि पवार साहेबाचं गाव कळंब तालुका आमच्या अगदी जवळच आहे, 40 किलोमीटरवर. आणि त्यांचंही श्रावण महिन्यामध्ये आमच्याकडे येणं झालं होतं. आमच्या शेतीला भेट देऊन त्यांनी आम्हाला त्रिसूत्रीबद्दल चांगली माहिती दिली, मार्गदर्शन केलं होतं. आणि यांच्याकडे येण्याची त्यावेळेसपासून आमची इच्छा होती, त्याचा योग आज आला. आणि आमचे मित्र बी आमच्या गावातले, आमच्या टीमचे दत्ता शिंदे, आणखी बरेच आमच्या टीमचे जे दुसरे आणखी साथीदार होते, त्यांना आज सकाळी आमचं नियोजन सगळं यांचं यायचं होतं, पण त्यांना काही अडचणी आल्यामुळं ते येऊ शकले नाहीत. शेवटी आम्ही दोघं तरी आज वेळात काढून इथं आलो आणि इथलं सर्व बघून पूर्ण आमचं समाधान झालेलं आहे. आम्ही हे करतोच, पण आम्ही आणखी दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकण्यातून आमचं चालू आहे. आणखी आमच्या परिपूर्ण त्या त्रिसूत्रीमध्ये किंवा सेंद्रियमध्ये आणखी तेवढं आम्ही तयार झालेलो नव्हतो. पण आमचा हे सगळ्यांचा छंद आहे की एक दिवस आम्हाला 100% सेंद्रिय शेती करायची, त्रिसूत्रीवर आधारित करायची. आणि हे यांचा ऊस पाहून, यांचं सर्व पाहून आपल्याला रासायनिक किंवा केमिकलची वापरायची कसल्याही प्रकारची गरज नाही, हे पूर्णपणे आमच्या लक्षात आलेलं आहे. आणि खूप आम्हाला हे बघून समाधान आणि छान वाटलेलं आहे. बरं, ठीक आहे. दत्ता भाऊ, तुम्ही 2 शब्द बोलावं असं माझी इच्छा आहे. बघा कसं वाटलं ते. नमस्कार. ह्या ठिकाणी पवार साहेबांच्या शेतामध्ये आम्ही येऊन भेटलो. त्यांचा सेंद्रिय गुराळे पाहिलं. ऊस बिगर केमिकलचा ऊस, पूर्ण 100% सेंद्रिय शेती आधारित केलेला खूप छान आहे. आणि त्यांनी केलेलं जे कार्य आहे ते चांगलं आहे. त्यांच्याकडून काय मार्गदर्शन घेऊन पुढे आम्ही ह्या पद्धतीनंच करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद. सोबतच यांनी आपल्या गुळाला पण भेट दिली. गुळाच्या चवीबद्दल काय सांगताल? मार्केटला जी काही सध्या केमिकलयुक्त गुळ मिळतो आणि आपला जो बऱ्याच कस्टमरचं म्हणणं असं की रेटबद्दल तुमचा रेट थोडासा जास्त आहे, तर जे काही समजा दर जास्त आहे तर किंवा चव जी काही आहे बदल, तर त्याच्याबद्दल तुमचं काही बघा काय सांगू इच्छित आहे? आणि गुळाची चव अगदी एकदम सुंदर आहे. कारण सेंद्रिय गुळ जे सेंद्रिय आहे म्हणून विकतात, तिथले आम्ही बऱ्याच ठिकाणचे गुळ खाल्ले, त्या गुळाला अशी चव नव्हती. आणि सेंद्रिय गुळाला ज्या प्रकारची चव होती किंवा असायला पाहिजे त्या प्रकारची चव पवारसाहेबाच्या गुळाला मिळालेली आहे. आणि आम्हाला तर मोह आवरला नाही. आम्ही किती नको नको म्हणता गुळ खात राहिलो होतो पुन्हा. ठीक आहे, आपलाच गुळ आहे, 100% ऑर्गॅनिकचं काम आहे ते. त्याच्यासाठी मोह कुणाचाच आवरत नाही, तुमचंच नाही. कृषी प्रदर्शनात माझा कालच्या कळंब कृषी प्रदर्शनाचा अनुभव आहे. एकदा गुळ घेतल्यानंतर ते पुढं गेलेला कस्टमर पाठीमागं 2 पावलं येऊन अजून गुळ खाऊन जायचा, अशा पद्धतीनं. बरं, ठीक आहे दादा, धन्यवाद. आमच्या शेतीला येऊन भेट दिली, आमच्या गुराळाला भेट दिली. कारण अशीच लोक जर आल्यानंतर आम्हालाही चेतना मिळते, थोडीशी पुढं कार्य करायला एक बळ मिळतं, कारण आपल्या विचाराचे लोकच फार कमी आहेत. ठीक आहे दादा, धन्यवाद. नमस्कार.